Good morning, student. Today we are going to learn environmental balance, class 5th NCERT. We can see here a food chain. I have put an image of food chain. So from you will get idea what I want to explain it to you in this topic. So today I will explain to you that food chain. So this food chain topic I will explain it to you in Marathi only. तर आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो क्लास 5th NCERT मधील एन्व्हायरमेंटल बॅलन्स जो आहे म्हणजे पर्यावरणाचा काय समतोल. तर यामधील आपण जी सेकंड पार्ट आहे फूड चेन, तर तुम्हाला या चित्रामध्ये या पिक्चर मध्ये दिसतच असेल की कशा पद्धतीची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साखळ्या अन्न साखळ्या आहेत. तर त्यामधील ही एक साखळी आहे. तर आपण पाहू शकतो की आपण जर साखळी पाहिली म्हणजे ती गळ्यात अडकवायची असू देत किंवा साधी कुठलीही असू देत, तर त्यामध्ये एक साखळीची एक कडी ही पुढच्याशी जोडलेली असते आणि दुसरी कडी जी आहे मागची ती मागच्याशी अटॅच असते. म्हणजे साखळीमध्ये कुणीही एक जरी विस्कळीत झालं तर संपूर्ण आपण त्याला साखळी म्हणता येईल का? नाही, त्याला संपूर्णपणे आपण साखळी म्हणता येऊ शकणार नाही. तर याच पद्धतीने आपण आहे ना आजच्या ज्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत की प्रत्येक प्राणी हा इतरावर कसा डिपेंड आहे हे आपण आजच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. जसं की आपल्याला या चित्रामध्ये पाहिलं असेल की सगळ्यात सुरुवातीला ग्रास असतं, हा प्रोड्युसर असतो. तर मग प्रोड्यूस केल्यानंतर मग प्रायमरी कंझ्युमर त्याचा कोण असतो? ग्रास हॉपर. त्याला कोण खातं? ग्रास हॉपर. मग त्याला कोण खातं? बर्ड. बर्ड नंतर कोण आहे? टेरिटोरियल कंझ्युमर हा स्नेक आहे. त्यानंतर पुढे कोण आहे? आऊल आहे. आणि मग लास्ट डिकंपोजर कोण आहे? तर हा मशरूम आहे. तर अशा पद्धतीच्या खूप वेगवेगळ्या फूड चेन्स आहेत ज्या आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तर या फूड चेन्स पाहण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुम्ही काय करा? शेअर करा. आणि यामध्ये मी तुम्हाला बरीचशी प्रश्न विचारणार आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की पाठवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत करा की ही इन्फॉर्मेशन अशीच खूप छान इतर विद्यार्थ्यांनाही मिळेल. द फूड चेन. So look at the picture. Grasshopper eat grass and leaves. Bird eat grasshopper. So what they are telling here? आपण जर ही अन्न साखळी पाहिली तर या अन्न साखळीमध्ये आपल्याला काय दिसत आहे? जर हे चित्र आपण पाहिलं तर नाकतोडा काय करत आहे? नाकतोडा गवत खात आहे, बरोबर. आणि नाकतोड्याला कोण खातं? तर नाकतोड्याला पक्षी खातो. तर हे आपल्याला इथं समोर असं चित्र दिसत आहे की नाकतोडा गवताला खातो आणि पक्षी हा नाकतोड्याला खातो. तर कॅन यू टेल, तुम्ही मला सांगू शकता का? हु इट बर्ड्स? पक्ष्यांना कोण खातं? पक्ष्यांना कोण कोण खात असेल बरं? सांगा बरं मला. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवणार आहात की बर्ड्सना कोण खातं. अँड व्हॉट इज द फूड ऑफ प्लांट? आणि वनस्पतीचे आहेत तर वनस्पतींचं अन्न काय असू शकतं? आता आपण सगळे एकमेकांना खातो हे ठीक आहे, पण सगळ्यात पहिला जर आपला प्रायमरी कंझ्युमर असेल तर तो काय असेल? तर प्लांट असेल. तर या हा प्लांट काय खातो? हा एक तुम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट कडे आपण वळूयात. लुक ॲट द पिक्चर. तर तुम्हाला ही इमेज दिसत असेल तर ही इमेज कशाची आहे? एक चेन दिसत आहे तुम्हाला, बरोबर की नाही? सो देर आर सेव्हरल लिंक्स इन दिस चेन. तर आपण या पाठामध्ये हा जो टॉपिक आहे यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चेन्स पाहणार आहोत, म्हणजे अन्न साखळ्या पाहणार आहोत. बेसिकली चेन म्हणजे अशा प्रकारची जी आपण गळ्यात घालतो तशी चेन नाही, अन्न साखळी पाहणार आहोत. इफ द लिंक वर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल्ड अ चेन? जर आपण यातली एक जरी ह्या सगळ्या ज्या कड्या आहेत आपल्याला ह्या इमेज मध्ये दिसत असेल, ही एक कडी आहे आणि ही एक कडी आहे, जर ही कडी तुटली इथली, ठीक आहे, ही जर इथली कडी तुटली किंवा इथली तुटली, मागची किंवा पुढची कुठलीही कडी तुटली,
तरी ही साखळी काय होणार आहे, याला आपण साखळी म्हणू शकणार का, नाही. ही साखळीची चेन काय होणार, तुटणार, म्हणजे साखळी पूर्ण काय होणार, ब्रेक होणार. So even though each link is a complete object, it is joined to the links before and after it. If link come loose, the chain is broken. मग यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर साखळीतील एक जी कडी आहे, ठीक आहे, तर ती काय म्हणता येईल, संपूर्ण वस्तू जरी असली तरी ती मागं पुढं काय असते, ती कड्यांना जोडलेली असते. आणि यातील एकही कडी निसटली तर ती साखळी काय होते, खंडित होते, म्हणजे तुटते, ब्रोक होते. सो इन द पिक्चर वी सी द सन, सम प्लांट्स, अ grasshopper and bird. So they are all connected, each of the component. Plant, grasshopper. Bird is the food for the next one. So that is why we say that they form a chain. Such a chain is called a food chain. Each of these component is a link in a food chain. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जर आपण ही इमेज जर पाहिली तर यामध्ये आपल्याला काय दिसतं, की आपल्याला चित्रामध्ये दिसतं की ही जी वनस्पती आहे, बरोबर की, वनस्पतीला कोण खातं, तर नाकतोडा खातो. नाकतोड्याला कोण खातं, बर्ड खातं. आणि बर्डला खाणारं पण पुढचं कुणीतरी आहेच. तर ह्याप्रमाणे एक ठराविक प्रत्येकाचा एक क्रम असतो की याला हा खातो, त्याला तो खातो, त्याला तो खातो. ह्याप्रमाणे काय चाललेलं असतं, सृष्टीचं चक्र सुरू असतं. म्हणजे प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न काय करत असतो, तयार करत असतो. आणि ते अन्नामुळे परस्परांशी काय असतात, जोडले गेलेले असतात. आणि म्हणून हे एका साखळीचे काय आहेत, घटक आहेत असे आपण म्हणू शकतो. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो, अन्न साखळी असं म्हणू शकतो. यातील प्रत्येक घटक हा एका अन्न साखळीची काय असू शकतो, कडी असू शकतो. म्हणजे प्रत्येक जो घटक आहे तो काय आहे, एकमेकांवर डिपेंड आहे. आता आपण जर नेक्स्ट पिक्चर पाहिलं तर कॅन यू टेल, लुक ॲट द इमेज, व्हेअर इज द डिअर फूड. जर आपण हे चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये आपल्याला काय दिसेल, तर आपल्याला ह्या चित्रामध्ये पाहायला मिळेल की हरणाचं अन्न काय आहे, तर हरिण काय खातं, हरिण हा डिअर काय आहे, हर्बिवेरियस आहे. म्हणजे तो काय खात असतो, झाडं खात असतो, बरोबर की नाही. आणि जर आपण व्हॉट इज द फूड फॉर द टायगर, टायगर काय खात असतो, टायगर हा मांसाहारी आहे, ठीक आहे. आणि हा कार्निव्हेरियस आहे आणि हा हर्बिवेरियस आहे. डिअर हर्बिवेरियस आहे आणि लायन जो आहे तो काय आहे, कार्निव्हेरियस आहे, टायगर किंवा लायन. द पिक्चर बिलो शोज अनदर फूड चेन. यू हॅव टू गेस द मिसिंग link in it. Look at the first and third picture. Think of the connection between of them and complete the chain. मग त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्हाला मी या चित्रामध्ये बघा एक फूड चेन दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पार्ट मिसिंग आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसत आहे. तुम्ही फर्स्ट आणि लास्ट हे पिक्चर पाहायचं आहे आणि थिंक ऑफ द कनेक्शन बिटवीन ऑफ देम, म्हणजे यामध्ये कुठलं चित्र असू शकतं हे तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे की ह्यामधील हे मधलं चित्र कशाचं असणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा की मध्ये हे कुठलं चित्र आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असाच हा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तो माझा पोस्ट करता यावा यासाठी माझ्या चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आणि मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात.